विनायक त्याच्या आजोबांच्या शेजारी अभिमानाने उभा राहिला, शहरातील सर्वात श्रीमंत माणूस, ते चित्तथरारक दृश्य पाहत असताना. पण शांत वातावरण अल्पकाळ टिकले. चेतावणी न देता शहराच्या रस्त्याच्या खाली असलेल्या लपलेल्या चेंबरमधून दुष्ट माकडांची टोळी बाहेर आली. त्यांच्या पुढच्या बळीचा शोध घेत असताना त्यांचे मणिदार डोळे द्वेषाने चमकले. विनायकचे आजोबा त्यांच्या संपत्तीने आणि मोठेपणाने परिपूर्ण लक्ष होते. विनायकला माहीत होते की त्याला वेगाने कृती करायची आहे. त्याने पटकन फोन काढला आणि नंबर डायल केला. गीता, आम्हाला तुझी मदत हवी आहे. काही मिनिटांतच गीता आणि बाकीचे हिंदू रिव्हेंजर्स घटनास्थळी आले. नारायण, टीमचा कुशल स्निपर, जवळच्या छतावर पोझिशन घेतला, त्याची मशीनगन तयार होती. विश्वनाथ, संघाचा स्नायू, विनायकच्या आजोबांच्या शेजारी रक्षक उभा होता. त्यांची विशाल चौकट राक्षसांविरुद्ध एक मोठा अडथळा आहे. तुलसी, टीमची हुशार हॅकर, तिने तिच्या लॅपटॉपवर जादू करून राक्षसांचे तांत्रिक फायदे अक्षम केले. दरम्यान विनायक, गीता, स्वतःची मशीन गन भरलेली आणि तयार होती, त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला. एकत्रितपणे हिंदू रिव्हेंजर्स युद्धात उतरले. लढा तीव्र होता, भूतांनी भयंकर प्रतिकार केला. परंतु हिंदू रिव्हेंजर्स हे एक तेलकट यंत्र होते, त्यांच्या शत्रूंचा पाडाव करण्यासाठी अखंडपणे एकत्र काम करत होते. नारायणने दुरूनच भूते काढली, तर विश्वनाथने आपल्या उघड्या हातांनी अनेक विरोधकांचा पाडाव केला. तुळशीच्या हॅकिंग कौशल्यामुळे राक्षसांचे संरक्षण अक्षम झाले. सरतेशेवटी तो हिंदू रिव्हेंजर्स यांचा निर्णायक विजय ठरला. भूते पराभूत झाले, त्यांच्या दुष्ट योजना पुन्हा एकदा अयशस्वी झाल्या. विनायकचे आजोबा सुरक्षित होते, हिंदू रिव्हेंजर्स यांच्या शौर्यामुळे आणि कौशल्यामुळे. धूळ शांत झाल्यावर हिंदू रिव्हेंजर्स एकत्र उभे राहिले. विनायकचे आजोबा त्यांच्या जवळ आले, त्यांचे डोळे कृतज्ञतेने चमकले. धन्यवाद, तो म्हणाला, त्याचा आवाज भावनेने भरला. मी तुझे माझे आयुष्य ऋणी आहे. गीता हसली, तिचे डोळे अभिमानाने चमकले. हे सर्व एका दिवसाच्या कामात आहे, ती म्हणाली. आणि त्याबरोबर हिंदू रिव्हेंजर्स त्यांच्या पुढच्या साहसासाठी सज्ज होऊन सूर्यास्तात निघून गेले.